धीरज भैया, हा जो जनसागर आहे ही खरं म्हणजे पावती आहे, पावती. ज्या व्यक्तीला लहानपणापासून मी फक्त धीरज म्हणायचो, आवाज येत नाहीये, आता तुमच्यामुळे मला धीरज भैया म्हणावं लागतंय, तरी हरकत नाही. लय भारी आहे धीरज भैया. खरं म्हणजे हा समोर जो जनसागर आहे ही खरं म्हणजे लीड आहे, लीड. कारण पूर्वी म्हणाल्यासारखं की काल जो महिला मेळावा झाला त्याच विजय निश्चित झाला होता. ही जी सभा आहे ती धीरज विलासराव देशमुख यांच्या लीडची सभा आहे. धीरज भैया, हा जो जनसागर आहे ही खरं म्हणजे पावती आहे, पावती. ही पावती आहे तुमच्या कामाची. ही पावती आहे जी तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जो संघर्ष करताय त्या श्रद्धेची पावती आहे. विरोधी पक्ष नेहमीच तुम्ही त्यांच्याकडे जावं म्हणून येता, ही पावती आहे तुमच्या निष्ठेची. ही पावती आहे लातूरच्या स्वाभिमानाची. आणि हा जो स्वाभिमान तुम्ही राखताय हा फक्त स्वतःचा नव्हे, हा विलासराव देशमुख साहेबांचा नव्हे, तर इथं जो प्रत्येक मतदार आहे त्यांचा स्वाभिमान राखण्याचं काम धीरज तुम्ही करताय, याचा मला अत्यंत अत्यंत अभिमान आहे. जोरात बटन दाबा की पुढच्या वेळेचं डिपॉझिट आत्ताच जप्त झालं पाहिजे त्यांचं. काही काळजी करू नका. लोकसभेला जे वारं होतं आता विधानसभेला कसं आहे, झापूक झुपूक वारं झालेलं आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. आता समोर गुलीगत धोका आहे, सावधान रहा. त्या धोक्याला बळी पडू नका. आपला उमेदवार चांगला आहे. नाही आता बुक्कीत नाही, आता बटनांनी टेंगूळ द्यायची बारी आलेली आहे. ईव्हीएम वर 20-25 नावं तर आहेत, पण विकासाचं आणि कामाचं एकच नाव आहे, एक नंबर. आणि एक नंबर धीरज विलासराव देशमुख. सातत्याने तुमच्यासाठी झटतायत, तुमच्या प्रश्न सोडवण्यासाठी ते काम करतायत. आणि भाषण काय करतात राव, एक नंबर. अमित भैया इकडे एक नंबर, धीरज तिकडे एक नंबर. आम्ही जिथं आहोत तिथं बरं आहोत. कृष्ण म्हणाले होते कर्म हाच धर्म आहे. काम करत राहणे म्हणजे कर्म करणे, आणि कर्म करत राहणे म्हणजे धर्म करणे.